सावित्रीबाई फुले, माता यशोधरा, माता रमाई, माता जिजाऊ या सर्व महामातांना त्रिवार वंदन, पंचांग प्रणाम. आणि आज घारगाव या मुक्कामी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असुरबा सुभाष कांबळे, त्याची टीम, त्याचबरोबर या सभेचे अध्यक्ष हिम्मत साळुंके साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी गावचे पोलीस पाटील विनायक दादा आणि सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. तर या ठिकाणी आताच विलासनी अप्रतिम या ठिकाणी प्रवचन आपल्या समोर जयंतीनिमित्त केलेलं आहे. प्रवचन करत असताना त्यांनी बऱ्याच गोष्टीचा ओहापोह केलेला आहे. तर या ठिकाणी काही मुलं इकडे उभी आहेत, मग सगळं जीन पॅन्टी घातलेले आहेत. जीनला इस्त्री नसती, लक्षात ठेवा. जीन पॅन्टीला इस्त्री नसते, ती साईड इस्त्री असते, इस्त्री मोडत नाही. बसलं पाहिजे. इथं युवकांना विनंती आहे या ठिकाणी बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. डीजे लावून फक्त जयंती होत नाही. जीनला बघा तुम्ही, मला दाखवा जीनला इस्त्री का कडक होऊ शकत नाही, त्याची इस्त्री साईडने असते, मग ती साईडची इस्त्री मोडत नाही. म्हणून त्यांनी पाहिजे सगळ्या युवकांनी या ठिकाणी बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. इकडे काही युवक उभे आहेत, तिकडे काही युवक उभे आहेत. माणसं समोर असलं म्हणजे बोलायला जरा बरं वाटतं. आणि माणसं जर इकडं तिकडे बसले की मग तुम्ही बोलणाऱ्याला काय जरा मजा येत नाही. म्हणून काय केलं पाहिजे, सगळ्यांनी समोर बसलं पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही माझ्याकडेच बघा, नाही का, तुम्ही बाबासाहेबांकडे बघा. समोर बसलं पाहिजे आणि समोर बसून बाबासाहेबांना आपण बघितलं पाहिजे. बाबासाहेबाला का बघायचं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाचा उद्धार केला. आपण माणसं असून माणसासारखं आपल्याला जीवन जगता येत नव्हतं रे सरपंच साहेब. आपण माणसं असून माणसासारखं आपल्याला जीवन जगता येत नव्हतं. शेणातल्या किड्याप्रमाणे आपण किडे वळवळ करत होतो. चार चौघामध्ये बसता येत नव्हतं, पंक्तीमध्ये बसता येत नव्हतं. जेवताना उकिड्यावरती बसावं लागत होतं. आणि त्याच महामानवाने आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 पंक्तीमध्ये बसवलं, वरीत बसवलं, सुईत आणलं, पंक्तीत बसवलं, पंक्तीत. असं आपल्याला पंगत नव्हती बरं, आपल्याला माहिती आहे. मी 40 वर्षापूर्वी या ठिकाणी, 40 वर्षानंतर या ठिकाणी माझ्या गावामध्ये जयंतीला आलो. 40 वर्षानंतर. गेल्या वर्षी मी मुलगा फोन करायचा डॅडी जयंतीला या, डॅडी जयंतीला. म्हणलं ह्या वर्षी मला जरा मी रिटायर झालो, म्हणलं ह्या वर्षी जयंतीला जाऊ. म्हणून 40 वर्षानंतर मी या ठिकाणी जयंतीला आलो. 40 वर्षापूर्वी आम्ही 10वी पर्यंत असताना, 8वी 10वी पर्यंत 10वी पर्यंत असताना जयंती या ठिकाणी केली की आप्पा यांच्याकडे त्या पुढच्या बाजूला जयंती असायची. ती जयंती बघितली आणि ही मी बघतो. दोन्ही जयंती आपण या ठिकाणी बघत आहे. आप्पा गजेसिंगच्या मैदानामध्ये या ठिकाणी जयंती भरायची. जे जुने असतील त्यांना माहिती असेल, आप्पा गजेसिंगच्या जागामध्ये ती जयंती भरायची. त्यावेळेस रंगनाथ पाटील असायचे, भाऊराव अण्णा असायचे, हे काय यांचे वडील वगैरे सगळे असायचे. आता ह्या पोरांची आपल्याला काही नाव माहित नाही, असू द्या. पण 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी करत असताना, मनोगत व्यक्त करत असताना बाबासाहेब सांगितले पाहिजे, शिव फुले शाहू आंबेडकर सांगितले पाहिजे. का सांगितले पाहिजे, तर बांधवानो बऱ्याच लोकांना बाबासाहेब माहितीच नाही. मला माझ्या पुण्यामध्ये एकजण म्हणतो हे बाबासाहेब का तुमचंच होतं का, काय म्हणलं एकजण पुण्यामध्ये राहून, बाबासाहेब का तुमचंच होते का. म्हणलं हो बाबासाहेब ते महार समाजाचा जन्माला होते. नाही नाही म्हणतात ते ब्राह्मण समाजाचा जन्म. तसं नाही रे बाबा म्हणलं, ते तुमचा अभ्यास करून द्या. तर या ठिकाणी मला बाबासाहेब सांगत असताना, तुम्ही सगळे शेतकरी मुलं आहात, शेतकऱ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने 4-5 मुद्दे सांगितले. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. आता तुम्ही वाचला असेल नसेल, तुम्ही शिकलेला असेल, आपल्याला त्याची कल्पना नाही, तरी देखील मी याच्या 134व्या जयंती निमित्त शेतकऱ्यांसाठी काय मुद्दे होते तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेबांनी पहिला मुद्दा मांडला होता की इरिगेशन. इरिगेशन सगळ्याला समजतंय काय इरिगेशन, काय इरिगेशन, व्हॉट इज दिस इरिगेशन. सिंचन ह्याला माहिती आहे, वाचल तर वाचल, दादाला माहिती आहे. इरिगेशन म्हणजे सिंचन प्रकल्प या ठिकाणी प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांनी राबवला. 24 तास या ठिकाणी तुम्ही सिंचनाचा प्रकल्प या ठिकाणी दिला पाहिजे, पाणी दिलं पाहिजे शेतीला. आणि शेतीला जर पाणी दिलं तर आपल्याला उपासमारीची वेळ येणार नाही, दुष्काळाची वेळ येणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला मुद्दा मांडला सिंचन प्रकल्प, म्हणजे 24 तास इरिगेशन जमिनीला मिळालं पाहिजे, शेतीला मिळालं पाहिजे. दुसरा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, तुम्हाला जर 4 मुलं असतील, शेतकरी बांधवांसाठी तुम्हाला जर 4 मुलं असतील तर 1 मुलगा शेतीत ठेवा, एकाला व्यवसाय धंद्यात गुंतवा, एकाला शेती करू द्या आणि एकाला दुसरा काहीतरी धंदा करू द्या. हा दुसरा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. हे कुणाला माहिती आहे का.
ते म्हणते फक्त आरक्षण म्हणजे बाबासाहेब. हा नॉट. फक्त आरक्षण म्हणजे बाबासाहेब नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी असे मुद्दे मांडले आणि जो मागासलेला भाग आहे, ज्या ठिकाणी तळ नाही, ज्या ठिकाणी पाणी जात नाही, त्या ठिकाणी नदीजोड प्रकल्प सांगितला. काय सांगितलं दादा? काय सांगितलं? अरे काय सांगितलं? नदीजोड प्रकल्प केला का आजपर्यंत राज्यकर्त्यांनी? कुणी लिहिलं? संविधानाने लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नदीजोड प्रकल्प करा, म्हणजे या राज्यातलं पाणी त्या राज्यात गेलं पाहिजे, शेतकरी माझा भुका नाही मरला पाहिजे, दुष्काळ नाही झाला पाहिजे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब नदीजोड प्रकल्प केला. नदीजोड प्रकल्पाने काय होतंय? मराठवाड्याला पाणी नाही मिळालं तर उजनीचं पाणी आणता येतंय सोलापूरमधून. बरोबर आहे का? मराठवाडा सोलापूर गेलं का कुणी? आचरणात आणलं का कुणी? नॉट. बाबासाहेब यांनी टोटलच आचरणात आणलं नाही. फक्त बाबासाहेबांना दाखवला, फक्त संविधानाच्या मार्फत दाखवला आरक्षण. आरक्षण नाही बांधवानो. तुम्ही हायकोर्टाचे जज चेक करा. तुम्ही शिकलेले आहात मुलं, हायकोर्टाचे जज चेक करा. किती आहेत? 52 जज आहेत. 52. त्याच्यापैकी एक बी ओबीसी नाही, एक बी एसटी नाही, एक बी एनटी नाही, कुणीच नाही. सगळे कोण आहेत? आता कळलं तुम्हाला. आणि तिथं आरक्षण शक्यच नाहीये. पूर्णची पूर्ण 52. आता एक घेतला आपला गवई चालू आहे, फक्त ते आता शपथविधी झालाय. माहितीये का? राजेंद्र गवई आता एकच घेतलाय. त्याच्यामुळे 51 जे ब्राह्मण समाजाचे आहेत. मग आरक्षण कुठे? बँकेत जावा, महाराष्ट्र बँकेत जावा, कुठल्या तुमच्या शेजारी पाजारी बँकेत असतील तिथं जाऊन चौकशी करा. एससी आहेत का? अधिकाऱ्याला विचारायचं. ओबीसी आहेत का? एसटी आहेत का? ओपन कॅटेगरीज आहेत का? नॉट. तिथं सापडेल तुम्हाला शिपाई कांबळे, तिथं सापडेल तुम्हाला शिपाई गायकवाड, तिथं सापडेल तुम्हाला चहा द्यायला शिंदे गायकवाड कांबळे, पण अधिकारी मात्र वरच्याच लेवलचा. मग आरक्षण या ठिकाणी कुठे? मला सांगा, कोण लाटतं ह्याचा विचार केला पाहिजे. माझ्या कधी कधी मनात येत होतं की जरांगे पाटलांना जाऊन भेटावं आणि आरक्षणचं मूळ काय दाखवावं. आरक्षण गेलं कुठं, जातंय कुठं, हे मला त्याला माझ्या मनात आलं की त्याला जाऊ देखील निवेदन द्यावं की आरक्षण गेलंय कुठं. संपूर्ण या ठिकाणी फक्त 52% आरक्षण, पूर्ण आरक्षण हे त्यांच्याकडे आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला अप्रत्यक्ष दाखवत नाही, परंतु आरक्षणाचा मुद्दा तिकडे आहे. सगळं आरक्षण त्यांनी लागलेलं आहे. तर आपल्याला दाखवलं फक्त आरक्षणाचा मुद्दा, हे सगळ्याला माहीत असावं. तुम्ही अभ्यास करा, चेक करा. तुमच्या गुगल आहे, गुगलमध्ये जायचं, सरळ बोलायचं, सांगायचं किंवा जज किती आहे, वकील किती आहेत, आय एस अधिकारी किती आहेत, पोलीस इन्स्पेक्टर किती आहेत. आपल्या गावात आहे एखादा पोलीस इन्स्पेक्टर आहे का? धन्यवाद. त्या सरळ टाळ्या वाजवा. झाला तो झाला. धनगर समाजाचा नाही का? धनगर समाज एक पाच होते. तर तो झाला कशामुळे? भारतीय संविधानामुळे. आता काल परवा एक अधिकारी झाला धनगर समाजाचा नाही का, कोल्हापूरचा, तोही झाला कशामुळे? संविधानामुळे. आता हळूहळू या ठिकाणी आपल्या समाजाची नव्हे, बहुजन समाज, आपला समाज नव्हे तर बहुजन समाजाची हळूहळू या ठिकाणी प्रगती होत. आणि प्रगती झाल्यानंतर या ठिकाणी काय होतं माहितीये का? आता यांना नोकरी करायला माणसं मिळणार नाहीत, गुलाम मिळणार नाहीत. पूर्वी काय होतं? गुलामगिरी पाहिजे होती. पण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीला मोठमाती दिली. आता दिवस सांगितलं 14 तळ्यावर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. कशामुळे केलं? तर मनुस्मृतीमध्ये काय काय होत आहे तुम्हाला माहित नाही, पण आम्हाला चांगलं माहिती आहे. त्या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा अधिकार दिलेला गेला नव्हता. मग ती स्त्री फक्त आपल्या धर्माची नाही, किंवा आपल्या जातीची नाही, किंवा ब्राह्मणाची नाही, तर सर्व स्त्रियाला तुच्छ समजलेलं होतं. स्त्रीने काय करायचं? चूल आणि मूल एवढंच सांभाळायचं. मी या ठिकाणी गावात राहिलेलो आहे. काही काळ आपल्याला असं होतं, चप्पल काढून जावं लागत होतं. निश्चितून जर चाललं तर काय करते, महिलांना अशी परिस्थिती झाला. कुठं नाही सांगत की हे सगळं बदललं कशामुळे माहितीये का? अर्थातच भारतीय संविधानामुळे, अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना.